हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर सीईटी सिरीज व्हिडिओ. तर आजची व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर आजची व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएसटी सिटी सेफ स्कोर आणि तो शिफ्ट वाईज पाहणार आहे. आणि अटेम्प्ट नंबर 2 प्लस अटेम्प्ट नंबर 2 चे पूर्ण शिफ्ट आम्ही अनालिसिस केलेले आहेत. त्यामध्ये इझी, मॉडरेट आणि टफ शिफ्ट असे आम्ही मॉडरेट केलेले आहेत. त्यानंतर आपण आज बघणार आहे शिफ्ट वाईज मार्क्स. तर चला पाहूया. तर सेफ स्कोर म्हणजे काय? द नंबर ऑफ मार्क्स ॲट विच युअर चान्सेस ऑफ गेटिंग ॲडमिशन आर व्हेरी हाय. म्हणजे असा एक ॲट लिस्ट मिनिमम सेफ स्कोर, म्हणजे असा स्कोर की तो सगळ्यात मिनिमम आहे. त्या स्कोरला तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटण्याचे चान्सेस खूप हाय होऊन जातात. तर याला म्हणतो आपण सेफ स्कोर. तर 200 आउट ऑफ प्रत्येक शिफ्टमध्ये, प्रत्येक अटेम्प्टमध्ये कोणते कोणते सेफ स्कोर होते किंवा कॅटेगरीनुसार कोणते सेफ स्कोर असू शकतात, याचं आज कम्प्लीट अनालिसिस आम्ही आणलेलं आहे. तर नेक्स्ट, तर आपण तुम्ही इथं बघू शकता इझी शिफ्ट. तर इथं पीसीएम आणि पीसीबीच्या दोन्ही इझी शिफ्ट आहेत, अटेम्प्ट नंबर 1 आणि अटेम्प्ट नंबर 2 च्या. नंतर तुम्ही बघा 11 एप्रिलची शिफ्ट नंबर 1, 17 एप्रिलची शिफ्ट नंबर 2 आणि 20 एप्रिलची शिफ्ट नंबर 1 हे पीसीएम ग्रुपची अटेम्प्ट नंबर 1 ची इझी शिफ्ट होत्या. आणि तिथे अटेम्प्ट नंबर 2 च्या 13 मे शिफ्ट नंबर 1 आणि 14 मे शिफ्ट नंबर 1 हे इझी शिफ्ट होत्या. तर जर सेम ॲज युजल पीसीबी ग्रुपचं बघायला गेलो तर 21 एप्रिलची शिफ्ट नंबर 2, 23 एप्रिलची शिफ्ट नंबर 2 आणि 26 एप्रिलची शिफ्ट नंबर 1 ही इझी होती फर्स्ट अटेम्प्टची. तसेच सेकंड अटेम्प्टमध्ये 10 मे शिफ्ट नंबर 2 ही फक्त एक इझी शिफ्ट होती. बाकी सगळ्या मॉडरेट किंवा टफ शिफ्टमध्ये आलेल्या असतील. तर नेक्स्ट, तर आपण टफ शिफ्ट बघणार आहे. तर यामध्ये जेवढे आपण व्हाईट कलरने डिनोट केलेले आहेत ते पीसीएम ग्रुपच्या आहेत आणि जेवढे आपण येलो ग्रुपने डिनोट केलेले आहेत त्या पीसीबी ग्रुपच्या टफ शिफ्टच्या आहेत. तर फर्स्ट अटेम्प्टमधून 13 एप्रिलची सेकंड शिफ्ट, 15 एप्रिलची सुद्धा सेकंड शिफ्ट आणि 16 एप्रिलची सुद्धा सेकंड शिफ्ट ह्या टफ होत्या. नंतर 17 एप्रिलची शिफ्ट नंबर 1 आणि 18 एप्रिलची सुद्धा शिफ्ट नंबर 1 ह्या फर्स्ट अटेम्प्ट मधल्या पीसीएम ग्रुपच्या टफ शिफ्ट होत्या. तसेच जर फर्स्ट अटेम्प्टमधून सेकंड अटेम्प्टमधून पीसीएम ग्रुपच्या टफ शिफ्ट बघायला गेलो तर 12 मेची शिफ्ट नंबर 1, 13 मेची फर्स्ट शिफ्ट आणि 15 मेची पण फर्स्ट शिफ्ट ही टफ कॅटेगरीमध्ये येते. तर 15 मेची शिफ्ट नंबर 2, 18 मेची पण शिफ्ट नंबर 2 आणि 19 मेच्या दोन्ही पण शिफ्ट फर्स्ट आणि सेकंड ह्या टफ कॅटेगरीमध्ये येतात पीसीएम ग्रुपच्या. आणि तसंच जर पीसीबी ग्रुपच्या बघितल्या तर 21 एप्रिलची शिफ्ट नंबर 1, 24 एप्रिलची शिफ्ट नंबर 2, 26 एप्रिलची शिफ्ट नंबर 2 आणि 22 एप्रिलची शिफ्ट नंबर 1 फर्स्ट अटेम्प्टमधल्या ह्या टफ शिफ्ट होत्या. तसेच सेकंड अटेम्प्टमधून पीसीबी ग्रुपची 11 मेची शिफ्ट नंबर 1 ही फक्त टफ शिफ्ट होते. जर तुम्ही शिफ्ट बघू शकता, यानुसार आपण आता आपल्याला स्कोरही बघणार आहे. तसेच इझी शिफ्ट, तर इझी शिफ्ट जेवढ्या होत्या त्या इझी शिफ्टमध्ये आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार आम्ही एक सेफ स्कोरचं अनालिसिस केलेलं आहे. तर ते बघा कसं आहे. जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल आणि इझी शिफ्ट जर तुमची असेल तर तुम्हाला 88 to 90 स्कोर हा सेफ स्कोर मानला जाईल. तर ओबीसी साठी 77 to 80 आणि एससी साठी 60 to 65 हा सेफ स्कोर मानला जाईल. तर एनटी कॅटेगरीसाठी 67 to 70 हा सेफ स्कोर मानला जाईल. आणि एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी ॲज युजल दोघांना जवळपास सेम सेफ स्कोर लागला जातो किंवा यांचे पर्सेंटाईली जवळपास असते. त्यामुळे 85 to 90 हा सेफ स्कोर अकॉर्डिंग टू इझी शिफ्ट असेल. तसेच टफ शिफ्टसाठी पण अकॉर्डिंग टू आवर डाटा आपण बघू शकता. ओपनसाठी जर तुम्ही टफ शिफ्टमध्ये असेल तर 68 to 70 हा तुमचा सेफ स्कोर मानला जाईल. नंतर ओबीसी साठी 58 to 60 मार्क्स आउट ऑफ 200 आणि एससी आणि एसटी साठी इथे सेफ स्कोर थोडा कमी मानला जातो, म्हणजे 50 to 53. तर हे जर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीकडून असाल आणि जर तुमची टफ शिफ्ट असेल, कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की एवढा स्कोर इझी आहे म्हणजे स्कोर करणं ते. नंतर एनटी साठी 57 to 60 मार्क्स हा सेफ स्कोर असेल
आणि SCBC आणि EWS साठी ॲज युजल दोघांसाठी 60 to 63 हा सेफ स्कोर असेल अकॉर्डिंग टू टफ शिफ्ट्स. आणि अटेम्प्ट नंबर 1 आणि अटेम्प्ट नंबर 2च्या दोघांना पण हा क्रायटेरिया लागू होतो. त्यानंतर आपण मॉडरेट शिफ्ट पण एनालाइज केलेले आहेत, म्हणजे ज्या इझी पण नव्हत्या आणि ज्या हार्ड पण नव्हत्या ॲज अकॉर्डिंग टू आवर डाटा. तर त्यासाठी बघा, जर आपली ओपन कॅटेगरी असेल तर 75 to 80 हा सेफ स्कोर असेल. जर ओबीसी कॅटेगरी असेल तर 67 to 70 हा सेफ स्कोर असेल. जर SC असेल तर ॲज युजल सगळ्यांपेक्षा कमी 53 to 57 हा सेफ स्कोर असेल. नंतर NT साठी 62 to 66 हा सेफ स्कोर असेल आणि SCBC किंवा EWS साठी ॲज युजल 75 to 80 स्कोर हा सेफ स्कोर असेल. तर जर तुम्हाला याच्यापेक्षाही लो मार्क आले असेल तर असं नाही की ॲडमिशन कॉलेजमध्ये भेटणार नाही किंवा एकदम थर्ड क्लास कॉलेज भेटेल. तर आत्ता पण आपलं काम पूर्ण नाही झालेलं आहे. आपला हा स्कोर आहे, आपल्याला रिझल्ट येईल आणि रिझल्ट नंतरही काम बाकी आहे ते कॉलेज लिस्ट. बिकॉज जर तुमच्याकडे बेस्ट कॉलेज लिस्ट असेल, परफेक्ट कॉलेज लिस्ट असेल अकॉर्डिंग टू अवर पर्सेंटाईल, तर तुम्हाला याच्यापेक्षा कमी मार्कामध्ये एक बेस्ट कॉलेज अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल अलॉट होऊ शकतं. मग तेच परफेक्ट कॉलेज लिस्ट अँड कॅप काउन्सिलिंग इज इक्वल टू बेस्ट कॉलेज. जर तुम्ही सेफ स्कोरच्या वर असेल किंवा 100च्या वर तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तुम्हाला एक बेस्ट कॉलेज 100% भेटणार आहे. परंतु ज्यांना सेफ स्कोरच्या खाली आहे मार्क आहेत त्यांना पण एक बेस्ट कॉलेज भेटू शकतं. परंतु इथे फक्त लॅक पडतो तो कॅप काउन्सिलिंग आणि एक परफेक्ट कॉलेज लिस्ट. बिकॉज on each and every year many students lose their seats because they don't made a perfect college list and they don't have a perfect and good gap counseling. कारण दरवेळेशी स्टुडंट काय करतात, स्वतः कॉलेजची लिस्ट बनवायला जातात. त्यांना माहीत नसतं कॉलेजचे कोड काय, कॉलेजचं प्लेसमेंट काय, कॉलेजचे ऑल डाटा जरी काय झालं आपल्याला माहीत नसतो. आणि आपल्यामध्ये थोडी म्हणजे आपण एक लिस्ट बनवताना थोडं आपल्यासाठी कॉलेजचा सिक्वेन्स खालीवर होतो आणि आपल्या हातातून आपल्याला जे बेस्ट कॉलेज भेटणार होतं ते आपल्या हातातून जाऊ शकतं. आणि एकदा जर कॉलेज आपल्या हातातून गेलं तर परत ते कॉलेज आपल्याला अलॉट होण्याचे चान्सेस हे 90% कॅन्सल होऊन जातात, म्हणजे कमीच होऊन जातात. कॅप नंबर 1 आणि 2 मध्ये आपल्याला बेस्ट कॉलेज भेटण्याची 90 to 98% गॅरंटी असते. परंतु त्यानंतर जर तुम्ही एक बेस्ट कॉलेजची लिस्ट किती जरी चांगली बनवली तरी पण सीटनुसार आपले पर्सेंटाईल किंवा आपले पर्सेंटेज जे आहे चांगलं कॉलेज भेटण्याचे तितकं कमी होऊन जातात. तर यासाठीच तुम्ही एक चांगलं काउन्सिलर हायर केला पाहिजे. कुठली पण काउन्सिलिंग घ्या ज्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे किंवा ज्यांना ते ऑप्शन फॉर्म त्यांनी आधी भरलेला आहे. जरी म्हणजे मागच्या वर्षी स्टुडंट असतील किंवा त्यांची काउन्सिलिंग तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता किंवा कोणाची पण काउन्सिलिंग घ्या, परंतु काउन्सिलर तुम्ही हायर केला पाहिजे. कारण की विदाऊट काउन्सिलिंग एक परफेक्ट किंवा बेस्ट कॉलेज भेटणं हे इम्पॉसिबल आहे. मग त्यासाठीच आम्ही आमचं CET काउन्सिलिंग हे लॉन्च करत आहोत, स्पेशली फॉर पुणे. बाकीच्या सिटीसाठी आम्ही अजून लॉन्च केलेलं नाही. तर ज्या म्हणजे तुमच्यापैकी ज्या मुलांना पुण्यामधलं कॉलेज पाहिजे असेल किंवा तुम्ही पुण्यातले चांगले कॉलेज टार्गेट करत आहेत आणि तुम्हाला तर एक बेस्ट काउन्सिलिंगसाठी तुम्ही बघत आहे, तर ही काउन्सिलिंग आम्ही लॉन्च केलेली आहे. MST CET 2026 काउन्सिलिंग स्टार्टेड. नंतर यामध्ये गेट युअर ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज, क्लिअर कॅप राउंड कन्फ्युजन, अवॉइड रॉंग चॉईसेस अँड सीट लॉस, गायडन्स फॉर अ बेटर कॉलेज अँड स्ट्रॅटेजी फॉर टर्न रँक इन टू बेस्ट कॉलेजेस. म्हणजे या काउन्सिलिंगमध्ये आम्ही फक्त तुम्हाला कॉलेजची लिस्टच नाही तर कॉलेजचं तुमचं स्कोर कार्ड पासून ते पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत, चौथा राऊंड होईपर्यंत, कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला अनलिमिटेड कॉल सपोर्ट, अनलिमिटेड व्हॉट्सअप सपोर्टही भेटेल. तुमचा इच अँड एव्हरी डाऊट तिथे क्लिअर केला जाईल. तुम्ही आम्हाला 24 आवरमध्ये कधीही कॉल करू शकता. आम्ही तुमच्या कॉलला प्रतिसाद देऊ आणि तुमचा प्रत्येक डाऊट आम्ही तुमचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि तसंच नाही तर तुमचं कॅपविषयी कोणतं जरी डाऊट असेल किंवा कॅपच नाही तर एक्झामविषयी, त्यानंतर आता स्क्रुटिनिटी आहे, व्हेरिफिकेशन आहे, ते कसं असतं, काय असतं, यावर तर कम्प्लीट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे. परंतु व्हिडिओशिवायही तुम्हाला तर काही डाऊट्स असतील, तुमच्या पॅरेंट्सला काही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता आणि आम्हाला तुमचे डाऊट शेअर करू शकता. तुम्हाला त्याचं कम्प्लीट गायडन्स भेटेल. आणि
याची फी आहे फक्त 499 रुपीज. हे बाकीच्या इतर कोर्सेसपेक्षा खूप कमी आहे, कारण की आम्ही स्टुडंटला एक बेस्ट सर्व करत आहोत. त्यानंतर हे तुम्ही बघा, आमचं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही याला सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर इथे फोन नंबर आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही या फोनवर, या व्हॉट्सअप नंबरवर केव्हाही कॉल करू शकता, तुम्हाला प्रतिसाद दिला जाईल. आणि जर तुम्हाला या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर फक्त या नंबरवर व्हॉट्सअपला तुम्हाला आय एम इंटरेस्टेड हे टाकायचं आहे आणि पुढची ऑल प्रोसेस आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि पुढची ऑल प्रोसेस तुम्हाला सांगून दिली जाईल. आणि यामध्ये तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल आम्ही देणार आहे. तुमची एकदा स्कोअर कार्ड आलं की तुमची काही डिटेल्स घेऊन तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक्झॅक्ट आणि बेस्ट कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देणार आहे. आणि फक्त लिस्टच नाही तर लिस्ट दिल्यानंतरही पूर्ण कॅप प्रोसेस होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. ईच अँड एव्हरी स्टेपवर आम्ही तुम्हाला गाईड करणार आहे, तुम्हाला मदत करणार आहे. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, तुमचं एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर एनरोल करा. जेवढ्या लवकर एनरोल करसाल तेवढं तुमच्या डाट्यावर वर्क आम्ही करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दॅट्स इट फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट वन. गुड बाय.